पाटील, काल मराठा उपसमितीची बैठक झाली. शिंदे समितीचे कामकाज केल्यापासून राज्यात 48 लाख कुणबी नोंदी आढळल्या आहेत. 12 लाख प्रमाणपत्र वाटल्याची माहिती मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिली आहे. मला काय तफावतच कळत नाहीये. काय म्हणतेत काय, आम्हाला प्रोसिडिंग दिलंय 58 लाख. मला तरी असं वाटतं की हे मिसगाईड करतात मंत्रिमंडळाच्या उपसमितीला अधिकारी वर्ग सगळा. हे सत्य आहे. कारण ज्यावेळेस शिंदे साहेबांची समिती नियुक्त केली गेली आणि त्यांनी ज्यावेळेस त्या काळात नोंदी शोधल्या त्यावेळेस 58 लाख नोंदी शोधल्या गेलेल्या. आणि आता हे काय म्हणतात की मग आता हे आकडा कोणचा आहे, परत कन्फ्युजन आहे. मग ते आकडा कोणचा आहे आता येऊ की आता नवीन ज्यावेळेस शिंदे समितीला मुदतवाढ दिली तेव्हापासून शोधलेल्या आहेत का मग या मग असू शकतात. 2,88,000 काय म्हणते 48 लाख एकूण 48 लाख सापडले. 48,000 आणि 48 लाख कुणबी नोंदी आढळल्या. त्यापैकी 12 लाख प्रमाणपत्र वाटल्याची माहिती विखे पाटील दिली आहे. नाही. आता काय माहिती बरं का, 48 लाख ते सापडले म्हणताय नोंदी शिंदे समिती. या शिंदे समितीनं त्यावेळेसचं सरकारनं दिलेलं प्रोसिडिंग आहे 58 लाखांचं. 58 लाख. मग आता याच्यात काय कन्फ्युजन व्हायला लागलंय. हे सत्यच 58 लाखच नोंदी आहेत, 48 लाख नाही. हे मी त्यावेळेस त्यांना ठासून विचारलं होतं. मला खोटा एकही शब्द सांगू नका म्हणलं. तुम्ही 1 लाख जरी नोंदी निघाल्या असल्या तरी 1च लाख निघाल्या एवढंच मान. उगाच तुम्ही 54 लाख निघल्या म्हणू नका. त्यावेळेस ते 54 लाख म्हणायचे. 1च लाख निघल्या म्हणा. तुम्ही खोटं सांगू नका. मला खरं सांगा नोंदी किती निघाल्या. माझ्या समाजाला मान्य आहे. तुम्ही जर म्हणले 1 लाख निघाल्या 1 लाख मान्य. तुम्ही म्हणले 54 लाख निघाल्या 54 लाख मान्य. पण तुम्ही फक्त खरं सांगा. तर त्यांनी त्यावेळेस प्रोसिडिंग आम्हाला दिलं तर 54 लाख नोंदी सापडलेल्या नाहीत. नोंदी 57 लाख सापडलेल्या असं त्यांनी प्रोसिडिंग दिलं. 57 लाख सापडलेले. आणि आता आकडा काय येतोय 48 लाख. म्हणजे याचा अर्थ असा होतो मंत्रिमंडळाच्या उपसमितीला विखे पाटील साहेबाला आणि मंत्रिमंडळात त्यांचे जेवढे सदस्य आहेत मंत्री म्हणून त्यांना खालचे अधिकारी कन्फ्यूज करायला लागले. छत्रपती संभाजीनगर विभागात एकूण 50,958 कुणबी प्रमाणपत्र वाटप झाले आहे. तर बीड जिल्ह्यात 34,692 कुणबी प्रमाणपत्र वाटप झाले. त्याबद्दल काय वाटतं? नाही. आता काही अधिकारी कामं करतात, त्यांची स्तुतीच करावं लागणार आहे, त्यांची पाठ थोपटावीच लागणार. काही अधिकारी कुणबी नोंद सापडली की तातडीने त्याला कुणबी प्रमाणपत्र देऊन खालीचे पण देतात. तसं काही जिल्ह्यात असं होतं की नोंद सापडली उदाहरणार्थ जन्ममृत्यूच्या दाखल्या किंवा अनेक कुठल्या वेगळ्या विषयात तर काही अधिकारी जाणून बुजून म्हणणार याला महसुली पुरावा आहे. महसुली पुराव्यामध्ये जर सापडल्या तर मुद्दाम सांगणार तुमची वंशावळ जुळत नाही, तुम्ही त्याला ग्रामपंचायतचं काहीतरी द्या. म्हणजे जाणून बुजून काही जिल्ह्यामध्ये दिल्या जात नाही. याला सर्वस्वी जबाबदार अधिकारी आहे. सरकार त्यांच्यावरती कंट्रोल ठेवायला तयार नाही आहे. मंत्रिमंडळाच्या उपसमितीनं विखे साहेबांनी आणि सगळ्या मंत्र्यांनी कंट्रोल ठेवलं पाहिजे अधिकाऱ्यांवरती. विशेष करून देवेंद्र फडणवीस साहेबांनी कंट्रोल ठेवलं पाहिजे. नोंदी जर कशातही निघू दे, नोंद निघाली याचा अर्थ तो कुणबी आहे. आता काहीकडे पूर्वी राहणंच नव्हते पण तो शेती कसत होता लोकांच्या तिथं, म्हणून त्याच्या जन्ममृत्यूच्या दाखल्यावरती शाळेच्या दाखल्यावरती कुणबी लिहिलं आहे. त्याचा काय दोष आहे? त्याला जमीन तुम्ही आता त्याला पुरावा मागताय आणि त्या काळचा आणि दिले बी तर यांना मान्य नाही आहेत. आता काय अधिकारी काय करतात ही मुद्दा मीडियासाठी, सरकारसाठी आणि मराठ्यांसाठी खूप महत्त्वाचा आहे. काही अधिकारी तर त्याच्या चुलत्याचं जर निघाला असलं तर पुतण्याला प्रमाणपत्र द्यायला. आत्ताची पोझिशन. आता ह्या 1.5-2 महिन्यात अशी प्रयोग राबवा सुरू केला अधिकाऱ्यांनी. त्याच्या चुलत्याचं निघालं पुतण्याला देत नाही. काय कारण आहेत? याच्यावरती कंट्रोल ठेवणं देवेंद्र फडणवीस साहेबांनी खूप गरजेचं आहे आणि मंत्रिमंडळाच्या उपसमितीनं विखे साहेबांनी सुद्धा ठेवणं खूप गरजेचं आहे. पाटील, मुंबई आंदोलनातील 8 पैकी 7 गुन्हे मागे घेण्यात आले आहे. मराठा आरक्षण आंदोलनातील 161 गुन्ह्यापैकी 71 गुन्हे मागे घेणे प्रलंबित आहे. 71 गुन्हे मागे घेणे प्रलंबित आहे. 8 गुन्ह्यापैकी मुंबईच्या त्यांनी 7 मागे घेतले. एक तेव बी घ्यायलाच पाहिजे होता. कशाला ठेवलाय तेव तरी. त्याबद्दल तर कौतुकच आहे त्यांचं की चला 7 का व्हायना त्यांनी मागं घेतले. आणि महाराष्ट्रात जे गुन्हे दाखल झाले ते पण सरकारनं दिलेल्या शब्दाप्रमाणे मागं घ्यायला पाहिजे. सगळेच गुन्हे एक पण ठेवायला नाही पाहिजे. जसे 7 घेतले ते 8वाही घ्यावा
आणि राज्यभरात जे गुन्हे दाखल झाले ते सुद्धा सगळे मागे घ्यावं. कारण हा मराठा समाज कधीच BJPच्या बाजूनं वळणारा नाही. आज तो BJPच्या बाजूनं त्यांना सत्तेवरती मराठ्यांनी बसवले. त्या मराठ्यांच्या लेकरांनी आंदोलनं केले. आंदोलनाच्या माध्यमातून गुन्हे त्यांच्यावरती दाखल झाले. ते काय कुख्यात गुंड नाही आहेत किंवा ते काय दहशतवादी नाही आहेत. आपल्या राज्यात आपल्याला न्याय मिळावा, आपल्या लेकराबाळांचं कल्याण व्हावं, समाजाचे लेकरं पुढं जावेत म्हणून समाजाने पुकारलेलं ते लोकशाही मार्गानं आंदोलन आहे. मग त्याच्यात जर त्यांच्यावर गुन्हे दाखल झाले तर ज्या सरकारला मराठ्यांनीच सत्तेवरती बसवले तर त्या सरकारनं मराठ्यांचे सगळेच राज्यातले गुन्हे मागं घेणं गरजेचं आहे. कारण मराठ्यांची नाराजी ही भाजप सरकारने कधीच अंगावर घेऊ नये, ही चूक त्यांनी करू नये अशी आमची त्यांच्याकडं मागणी आहे. एकदा जर मराठा समाज नाराज होऊन दुरावला ना तर पहिल्यासारखं पुन्हा तुमचं म्हणजे ते वाळवंटासारखे दिवस तुमच्यावरती मराठी 100% आणू शकते. आता तुम्ही 8 पैकी 7 मागं घेतले, त्याबद्दल तुमचं अभिनंदन आहे, चांगलंच केलं. पण राहिले सुद्धा मागं घ्या, आणखीन तुमचा मराठा समाज अभिनंदन करेल. मराठा आरक्षण आणि हैदराबाद गॅझेटरची अंमलबजावणी करणाऱ्या शासन निर्णयाविरोधात याचिकाचा आढावा घेत स्पेशल काउन्सिलिंगची नियुक्ती केली जाणार आहे. चांगलं आहे. सरकारनं त्याच्यावरती लक्ष ठेवणंच गरजेचं आहे. कारण पोट दुखणारी यंत्रणा खूप, जे विकृत मानसिकतेचे लोक आहेत की दुसऱ्याच्या लेकराचं कधी कल्याणच होऊ नये, फक्त त्यांच्याच लेकराचं झालं पाहिजे असे लोक मराठा आरक्षणाच्या विरोधात याचिका टाकतात. पण त्यांचे मनसुबे कधीही आम्ही पूर्ण होऊ देणार नाही. आणि सरकारने चांगला निर्णय घेतला आहे की मोठमोठाले वकील त्याच्यामध्ये उभा करणार किंवा कायमस्वरूपीचे मोठाले वकील त्याच्यात देणार. तर हा निर्णय त्यांनी घेतला आहे तो चांगलाच निर्णय. आणि उपसमितीने आणि मुख्यमंत्र्यांनी तरी पण त्या याचिकावरती मराठा आरक्षणाच्या विषयात आलेल्या याचिका आणि लढाईच्या बाबतची भूमिका ही कायम सकारात्मक ठेवून लक्ष मात्र बारकाईनं ठेवलं पाहिजे. मोठमोठाले वकील कायमस्वरूपीचे त्यासाठी देऊन ती जबाबदारी मात्र सरकारचीच. हैदराबाद गॅझेटचा काढलेला GR त्याची केलेली अंमलबजावणी, त्या GR टिकवणं, मराठ्यांना आरक्षण देणं आणि ECBCचं दिलेलं आरक्षण तेही टिकवणं सरकारची जबाबदारी. आंदोलनात मृत्युमुखी पडलेल्या आंदोलकाच्या नातेवाईकांना राज्य सरकारी कंपन्यांमध्ये नियुक्तीचा ठराव घेण्यात देखील निर्देश देण्यात आले आहेत. ठराव का घ्यायला लावले ते हे नाही मला समजलं. परंतु सरकारलाच अधिकार आहे, उपसमितीलाच अधिकार आहेत. त्यांनी MIDCचे आणि महावितरणचे जे GR काढू म्हणले होते की मराठा आरक्षणासाठी बलिदान गेलेल्या कुटुंबाला त्याच्यातसुद्धा आपण नोकरी देऊ, ते GR काढून मोकळं व्हायला पाहिजे. त्यांच्याकडून ठराव मागून घेण्याची आवश्यकताच काय पडली मला नाही कळलं. कोणते ठराव मागितलेत हे मला माहीत नाही. का जागा किती रिक्त आहेत याचे ठराव मागितले आहेत, कारण एखाद्याच कन्फ्युजन पण होऊ शकतात. तसं केलं असेल तर ती चांगली गोष्ट आहे की जागा किती आहे, एकूण राज्यभरात आपल्या MIDCत किती आहे, महावितरणमध्ये किती आहेत, याचा जर ठराव त्यांनी मागितला असला द्या म्हणून तर ते ठीक आहे. परंतु त्यांना ठराव करायला लावायचं काही संबंध नाही आहे. राज्य सरकारनं किंवा मंत्रिमंडळाच्या उपसमितीनं विखे साहेबांनी उदय सामंत साहेबाच्या माध्यमातून, ऊर्जा खातं ज्यांच्याकडे असेल त्यांच्या माध्यमातून की हे दोनही GR काढायला पाहिजे की मराठा आरक्षणासाठी बलिदान गेलेल्या कुटुंबाला आता आम्ही शैक्षणिक पात्रतेनुसार त्यांना MIDCत नोकरी देतोय, महावितरणमध्ये नोकरी देतोय. काय झालं ST महामंडळात दिल्यामुळं शिकलेले पोरं गटर काढायला लावले. कुठं ज्याचं खूपच शिक्षण आहे, आता काही पोरांचं खूप शिक्षण झालेलं आहे, का त्यांनी ड्रायव्हर व्हावा, का त्यांनी कंडक्टर व्हावा, आणि ते इतका शिकलाय. म्हणजे जर सन्मान मराठा आरक्षणासाठी बलिदान गेलेल्या कुटुंबाचा जर सरकारला करायचं असेल तर त्याच्या शैक्षणिक पात्रतेनुसार त्याला महावितरणमध्ये, त्याला MIDCमध्ये आणि ST महामंडळात काढणं पण शिक्षणानुसार देणं गरजेचं आहे. ते दोन्ही GR तातडीनं त्यांनी काढायचं ठरवलं होतं. मला तर सांगितलं पण होतं की आम्ही या अधिवेशनानंतर GR काढतो. आता ठराव मागून घेतलं जे नवीनच काय नाटक आहे माहीत नाही. परंतु उदय सामंत साहेब असतील आणि उपसमिती असेल यांनी MIDCचे आणि महावितरणचा मराठा आरक्षणासाठी बलिदान गेलेल्या कुटुंबासाठी तातडीनं GR काढला पाहिजे. 2-3 निर्णय तर चांगले केले, त्याबद्दल तर आम्ही विखे पाटलांचं आणि उपसमितीचं कौतुकच केलं की त्यांनी केसेसबद्दलचा एक घेतला आहे. आता हा MIDCचा आणि महावितरणचा पण निर्णय घ्यायला लागला आहे, घेता येते. तर हे चांगलेच निर्णय जवळपास, त्याचं आम्ही 100% कौतुक करतो की तुम्ही चांगले निर्णय घ्यायला लागलात, बलिदान गेलेल्या कुटुंबाला न्याय मिळेल. हे चांगला निर्णय. फक्त ते ठरावाचं फक्त कन्फ्युजन. पाटील, नव्या समितीनुसार नव्या GR नुसार मिळालेली आकडेवारी का सांगत नाही सरकार, हे मलाही कळालं. आणि ती आकडेवारी केवळ 310 असल्याची सांगितलं जातं. पण 310 व्हायला निघाले ना.
माझं आणि माझ्या समाजाचं आमचं लढल्याचं समाधान काय, एक का होईना निघालं ना. काही काही मत होते एक दाख आणि मराठा पुढं नागाशी. काही जण असे वल्गना करत होते त्यावेळेस की या गॅझेटवरनुसार नुसता एक दाखा आम्ही नागाशी तो मराठा समाजापुढे. 300 दाखवायला निघाले ना, निघते ना हळूहळू सगळे जात. मराठवाड्यातला मराठा 1 वर्षाच्या आत एक घर राहत. 70-80 वर्ष नव्हतं ना, दम्माने मी माझा समाज घालतोय. मला माझ्या समाजाच्या लेकराची काळजी, कोणाकोणाला कशाची काळजी हे मराठा समाजाला चांगलं माहिती आहे. मी माझ्या समाजासाठी झुंजतोय, झुंजणारे, मी लढत राहणारे. फक्त आता एक गोष्ट लक्षात आली, जळणाऱ्याची संख्या लई मराठा समाजावर असल्यामुळं आपल्याला टप्प्याटप्प्यानं हळूहळू मराठा समाजाला आरक्षणात घालावं लागणार आहे. एकाएकी घातल्यावर खूप जणांचे पोटं दुखतात आणि ते दुखू द्यायचे नसतील तर आपण जरा दमाने जाऊयात. त्याला नाविलाज आहे. 70-80 वर्ष आपण दम काढला, वर्ष 6 महिन्यानं काय फरक पडणार नाही. आपण टप्प्याटप्प्यानं सगळे जाऊ आणि सगळे घालतो. आता मी 17 संस्थांच्या JR बद्दल सुद्धा परवा बोललो. शिवेंद्रराजे साहेबाला स्वतः फोन करून सांगितलं मी की त्यावेळेस राजेसाहेब तुम्ही जबाबदारी उचलली. मी विखे पाटील साहेबासुद्धा बोलतो. तर राजेसाहेबांनी मला एवढं सांगितलं की तुम्ही फक्त एक कॉल विखे पाटील साहेबाला करा. आम्ही ते सुद्धा उद्याच्या, म्हणजे मी परवा बोललो होतो, म्हणजे त्यांची काल बैठक होती, म्हणजे त्यावेळेस ते मला म्हणले होते की आम्ही उद्याच्या उपसमितीच्या बैठकीत हा विषय घेतोय. आणि मला अशी माहिती मिळाली की त्यांनी आयुक्तांना सांगितलं अहवाल मागून घ्यायचं. कारण मी कोल्हापूर गॅजेट सुद्धा सांगितलं त्यांना परवा सांगताना, कोल्हापूर गॅजेट पण त्याच्यामध्ये घ्या आणि पुणे आणि औंध आणि साताऱ्याचं याच्यामध्ये पश्चिम महाराष्ट्रातला अख्खा मराठा समाज, पश्चिम महाराष्ट्रातलं म्हणजे पूर्वीचं 17 संस्थांचा खूप काही भाग अर्ध्या कोकणापर्यंत होता. म्हणजे अर्ध्या कोकणापर्यंत सुद्धा मराठी आरक्षणात जाऊ शकते. माझं ते सुद्धा कंटिन्यू सुरू आहे. मी उपसमितीला हे पण सांगितलं की बऱ्याचशा योजना सारथीच्या कमी केल्या गेल्यात विनाकारण, काही नसताना का कमी केल्या त्याही घ्या. तर त्यांनी सांगितलं आता ते सुद्धा आम्ही, मला वाटतं आणखी 2-4 दिवसात ते बैठक लावावं लागली सारथीबद्दल आणि अण्णासाहेब पाटील विकास महामंडळाबद्दल. कारण तिथंही निधी नाही आहे महामंडळाला. त्याच्यामुळे लोकांचे परतावे आहे ना, नुसते LY ओपन करून दिले, नुसतेच त्याला ॲक्सेप्ट करायला लागले, पण पाठीमागच्या पोरांचे सिव्हिल खराब व्हायला लागले ते हप्ते थकल्यामुळे. तेही विषय मी त्यांना पूर्ण सांगितला. तर त्यांनी सांगितलं आता पुन्हा एक बैठक घेऊन आम्ही ते सुद्धा मार्गी काढतो. मी त्यांना राज्य मंत्रिमंडळाची उपसमितीची बैठकसुद्धा एक मराठवाड्यात लावा, जेणेकरून आम्हाला आमचे मराठवाड्याचे प्रश्न मार्गी काढता येतील. तर त्यांनी तेही मान्य केलं की ठीक आहे आपण उपसमितीची एक बैठक मराठवाड्याला मोठी लावून घेऊ. MPSCच्या विद्यार्थ्यांचा प्रश्न होता पाठीमागचा, त्यांच्याबद्दल तुम्ही काय विचार केला? मला दिलेला शब्द तुम्हाला पाळावा लागणार आहे. तुम्ही काय ते याला त्याला शब्द दिलेले आणि ते सोडून दिले आणि कानवेळ केले, माझ्यापेक्षा तसं होणार नाही. तुम्हाला ते पूर्ण तातडीनं त्याचा मार्ग काढावा लागणार आहे. वैद्यकीय शिक्षण ते मुलींसाठी मोफत केलं आहे, तर तुम्ही काही कॉलेज त्यांना पैसे मागताय. रात्रीचाच विषय हा, मी रात्रीत हसन मुश्रीफ साहेबांना सुद्धा हा विषय सांगितला की तुम्ही असं का करताय. मग आता त्यांनी कबूल केलं की आम्ही एक परिपत्रक त्यांच्या शासनाचं पुढं बोर्ड असतो त्या बोर्डाला एक नोटीस लावून टाकतो की वैद्यकीय शिक्षणात कोणालाही फीस मागू नये. आणि आणखीन 2 योजना आहेत, मला वाटतं त्या NMG काहीतरी ती एक योजना आहे वैद्यकीयमध्ये, त्या प्रवाहात घेतल्याच नाही त्यांनी, त्याही आता सांगितलं. मी वारंवार ही विषय सरकारच्या कानावरती टाकून मी हळूहळू ते काय म्हणतात ना दम धरून कार्यक्रम करणं, तसं मी माझं दम धरून मी माझ्या मराठा समाजाच्या पोरांना ज्या ज्या गोष्टी मिळवून द्यायच्या त्या मिळवू देतोय. ACBC मार्फत काही अडचणी येतात का, पूर्वी EWS मधून जे काही पोरांना नियुक्त्या मिळणार होत्या त्यांच्या का दिल्या नाहीत, कारण नंतर ACBCचा ऑप्शन काही ना नाही आहे. त्यात त्या पोरांचा दोष नाही. मग त्यात महावितरण आहे, त्याच्यात पोलीस आहे, बरेचसे खाते आहेत त्याच्यामध्ये, आरोग्याचे येते, त्याच्यात रेल्वेचे बरेचसे खाते आले, त्याच्यात काही पोलिसांचे सुद्धा आहेत. त्या पोरांनी EWS मधून त्यावेळेस फॉर्म भरले होते. तुम्ही या काही ACBC दिलं. मग आता ज्या पोरांच्या EWS मधून नियुक्त्या झाल्या, नियुक्त्या करणार होता तुम्ही, त्या का केल्या नाहीत? ते पास आऊट झाले आहेत, सगळं झालंय, आता फक्त त्यांना नियुक्ती द्यायची राहिली होती. मग तुम्ही दिलं ACBC पासून पुढं ठीक आहे, तिथून पुढं तुम्ही EWS मधून तुम्हाला द्यायचं नाही तर देऊ नका. पण जे अगोदर EWS मधून पोरं पास आऊट झाले त्यांना नियुक्त्या देणं तुमचं कर्तव्य, ते पण सांगितला विषय. तेही ते म्हणले आता आम्ही मुख्यमंत्री साहेबांच्या कानावरती हे सगळं टाकतो. महावितरणपासून पोलीस भरतीपासूनचे जेवढे विद्यार्थी EWS मधून पास आऊट झालेले त्यांना आम्ही नियुक्त्या द्यायच्या राहिल्या होत्या, ते आता
नियुक्त्या कशा अधिसंख्या पदं निर्माण करून किंवा कसं देता येईल त्याच्यात आम्ही 100% मार्ग काढतो. म्हणजे माझं काम एका जागेवर बसून समाजाच्या लेकराचं कल्याण करणं सुरू आहे. काही जणांचं मला